रिता ठाव नाही उरला अजमी दृष्टीने देखिला विठ्ठलाची विठ्ठल. गौतम महाराजांनी सांगितलं चराचरामध्ये भरून उरलेला माझा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तरी सुद्धा सांगा बरं कुठे देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधून पाही. आहे का हृदयामध्ये देव? आहे. हृदयामध्ये सुद्धा देव आहे. कोणावर कुणी दाखवला बरं? माझ्या हनुमंतरायाने दाखवला. कधी? ज्या वेळेस लंकेचा नायनाट झाला, सगळी वानर सेना परतल्यानंतर प्रभू रामचंद्राने प्रत्येकाला बक्षीस देण्यासाठी ठरवलं. प्रत्येकाला बक्षीस दिलं. फक्त हनुमंतराय राहिले होते. आणि हनुमंतराय राहिलेले असताना सीतेने रामाला सांगितलं, रामा बक्षीस प्रत्येकाला दिलं का? राम प्रभूंनी सांगितलं, सीते मी प्रत्येकाला बक्षीस दिलं. कोणी राहिला असेल? कोणी सुद्धा राहिलेलं नाही. असं म्हणल्यानंतर सीतेनं रामाला सांगितलं, प्रभू ते तिकडं हनुमंतराया बसलेले दिसतात बघा, बघा बरं. त्यांना बक्षीस दिलं नाही असं मला समजलं. रामाने उत्तर दिलं, सीते मी प्रत्येकाला बक्षीस दिलं, परंतु त्या हनुमंताला बक्षीस देण्या इतकं माझ्यापाशी शिल्लक नाही. सीतेने सांगितलं, बघ रामाने सांगितलं तुझ्यापाशी असतं तर दे, काही हरकत नाही म्हणलं. मातेने हाक मारली, हनुमंता. त्यावेळेस हनुमंता म्हणल्या बरोबर हनुमंतरायाला आनंद झाला. आणि हनुमंतराय आनंदाच्या भरामध्ये सीतेच्या जवळ आले. माते माते सांगा काय काम आहे? माते सांगा काय काम आहे? असं म्हणल्या बरोबर मातेने स्वतःच्या गळ्यातला 9 रत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. त्यावेळेस हनुमंतरायाने सीते मातेकडे पाहिलं, त्या हाराकडे पाहिलं. जसं हाराकडे पाहिलं मातेकडे पाहिलं आणि तो हार तटदिशनं तोडला. जसा तोडल्या बरोबर एक एक मणी काढला, दातामध्ये बुकना केला आणि फेकून दिला. सीता पाहते, हनुमंताकडे सीता पाहते. आणि जशी सीता पाहत पाहत असताना हनुमंतरायाने जवळ जवळ हार पूर्ण बुकना केला. त्यावेळी सीतेला राग आला आणि हनुमंताला म्हणाले, ए हनुमंता ए, अरे काय करतोय? अरे 9 रत्नाचा हारे. कसला हारे? 9 रत्नाचा हारे. आणि हनुमंतराव
तो हार तो पूर्ण बुकना करून टाकला. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, माते याच्यामध्ये माझा राम नाही. मी याच्यामध्ये राम आहे का पाहिलं, याच्यामध्ये राम नाही म्हणून मी फेकून दिला. सीतेने सांगितलं, याच्यामध्ये राम नाही. माते याच्यामध्ये राम नाही, तुझ्यामध्ये आहे का? त्यावेळेस हनुमंताने छाती फाडली आणि सीतेला दाखवलं, बघ याच्यामध्ये माझा राम आहे. विठ्ठल विठ्ठल.